माझं नाव वर्षा आहे. आमच्याकडे एक 30 वर्षाची बाई कामाला होती. मी तिच्यावर खूप विश्वास ठेवत होते. तिचा एक 4 वर्षांचा मुलगा होता, जो नेहमीच माझ्या मुलासोबत खेळायला यायचा. पण एक विचित्र गोष्ट मला खटकत होती. तो मुलगा माझ्या मुलाला पाहता क्षणी बाबा बाबा म्हणायचा. सुरुवातीला मी हे सगळं लहान मुलाचं खेळ समजून दुर्लक्ष केलं, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक अनामिक सल जाणवत होती. हे केवळ योगायोग होतं की काहीतरी अधिक, असे अनेक प्रश्न माझ्या मनात उगम पावत होते. हळूहळू हे त्याचं रोजचं सवयीचं वागणं बनलं. माझा 18 वर्षाचा मुलगा रोहन शाळेतून घरी येतात तो मुलगा हसत धावत यायचा आणि त्याला बाबा म्हणायचा. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओळख असायची, जणू त्यांच्या अंतःकरणातूनच काहीतरी जोडलेलं असावं. माझा मुलगा सुरुवातीला हसायचा, कधी त्याला उचलायचा, केस विस्कटायचा, पण काही बोलायचा नाही. मी हे सगळं शांतपणे पाहत होते. असं वाटायचं की आतून काहीतरी खदखदत आहे, पण शब्दात व्यक्त होत नाही. कधी कधी वाटायचं की तो मुलगा कदाचित एखादा चित्रपट गोष्टीतून काही ऐकून असं बोलत असेल. पण मग मला सविता, आमची मोलकरीण, हिच्या नजरा आठवायच्या. जेव्हा तिचा मुलगा बाबा म्हणायचा तेव्हा ती नजर खाली घालायची, घाबरलेली असायची. मी अनेक वेळा पाहिलं होतं की ती पटकन मुलाला हात पकडून आत घेऊन जायची. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे, पण ती त्यांना ओघळू द्यायची नाही. माझा असा समज नव्हता की मी फक्त संशय करते आहे, पण आईचं मन काहीतरी वेगळं सांगत होतं. तिची शांतता, नजर चुकवणं आणि मुलाचं वारंवार बाबा म्हणणं, हे सगळं मिळून एक विचित्र वातावरण तयार करत होतं. माझे पती नेहमीच कामानिमित्त दुसऱ्या शहरात असायचे. घरं, मुलं, जबाबदाऱ्या सगळं माझ्यावरच होतं. मी नेहमीच प्रयत्न केला की घरात शांतता राहावी, प्रत्येक नातं टिकून राहावं, पण आता मनात एक अस्वस्थता निर्माण झाली होती. बरेच दिवस असेच गेले, पण दररोज तेच दृश्य समोर यायचं. एक दिवस मी माझ्या मुलाला विचारलं, तो मुलगा तुला बाबा का म्हणतो? तो हसून म्हणाला, मम्मी, लहान मुलं काहीतरी बोलतात, पण मला त्याचं उत्तर खरं वाटलं नाही. शेवटी एक दिवस मी सविताला माझ्या खोलीत बोलावलं आणि विचारलं, सविता, तुझा मुलगा माझ्या मुलाला बाबा का म्हणतो? ती डोळे खाली घालून म्हणाली, मॅडम, लहान मुलं वेडसर असतात, काहीही बोलतात. मी तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहिलं. ती खोटं बोलत होती. कदाचित तिला भीती वाटत होती किंवा ती काहीतरी लपवत होती, असं सत्य ज्याने सगळं उलथून टाकू शकतं. त्या दिवसानंतर मी तिच्या प्रत्येक हालचालीवर अधिक लक्ष ठेवायला लागले. प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, सगळ्यावर माझं बारकाईने लक्ष होतं आणि हळूहळू सत्य उलगडायला लागलं. आता मला जाणवू लागलं की हे काही साधं प्रकरण नाही. मनात एक मोठं ओझं दाटून बसलं होतं, जणू एखादं वादळ येणार होतं आणि ते थांबवण्याचा प्रयत्न फक्त मीच करत होते, तीही एकटी. एक दिवस दुपारी मी स्वयंपाकघरात होते, तेव्हा मोलकरणीचा मुलगा मोनू धावत आला आणि माझ्या मुलाला मिठी मारून मोठ्याने म्हणाला, पप्पा. हे ऐकून मी सुन्न झाले. माझा हात थरथरू लागला आणि चमचा खाली पडला. मी जसे मोलकरणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिचा चेहराही फिकट झाला होता. तिच्या डोळ्यात भीती होती. ती पटकन आपल्या मुलाला घेऊन खोलीत निघून गेली. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. हा काही योगायोग असू शकत नाही, नक्कीच काहीतरी लपले जात आहे. माझ्या संशयाला आता वास्तवाची किनार लागायला लागली होती. स्वयंपाकघरात उभं असताना पाय दुखायला लागले. मी काही क्षण तसेच थिजलेली उभी राहिले. धडधड वाढली होती. शरीरात रक्त जणू गोठलं होतं. त्या पप्पाच्या आवाजाने माझ्या आत काहीतरी तुटून गेलं होतं. मी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन दरवाजा मागून डोकावलं तर मोलकरीण आपल्या मुलाला जोरजोरात रागवत होती. ती घाबरून पूर्ण घामाघूम झाली होती. त्या क्षणी ती ना आई वाटत होती ना मोलकरीण, फक्त एक घाबरलेली बाई वाटत होती, जिचं एखादं गुपित नुकतंच उघड झालं होतं. माझ्या मुलाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो गप्प होता, जणू काही समजलं नाही किंवा समजूनही बोलायची हिंमत त्याच्यात नव्हती. त्याचा चेहरा विचित्र होता, काहीसं गोंधळलेलं, आश्चर्यचकित आणि काहीसं उदास. मी परत खोलीत जाऊन सोफ्यावर बसले. माझे हात थरथरत होते. पाण्याचा ग्लास उचलला, पण ओठ सुकले होते. मन म्हणत होतं की कदाचित हे सर्व गैरसमज असेल, पण डोकं सतत जुन्या गोष्टी आठवत होतं. कधी कधी मोनू असं बोलायचा
किती वेळा? आणि प्रत्येक वेळी मोलकरणीच्या चेहऱ्यावर भीती का दिसायची? माझा मुलगा हसून का टाळायचा? हे सगळे गोष्टी आता एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या होत्या. हे एका दिवसाचं प्रकरण नव्हतं. काहीतरी गेल्या वर्षभरापासून सुरू होतं. दिवस गेले पण मन शांत झालं नाही. रात्री सगळे झोपले पण मी मात्र जागीच होते. धडधड आता अधिक स्पष्ट ऐकू येत होती. त्या रात्री मला झोपच आली नाही. मन आणि डोकं यांच्यात जणू युद्ध सुरू होतं. पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर तेच दृश्य यायचं. मनू माझ्या मुलाला बिलगलेला. मी स्वतःला समजावत होते की कदाचित तो कोणाला तरी आठवत असेल, पण मोलकरणीच्या चेहऱ्यावरची ती दहशत, ती खोटी नव्हती. सकाळ झाली आणि मी ठरवलं की आता सत्य समजून घेतलंच पाहिजे. मी माझ्या मुलाला उठवायला त्याच्या खोलीत गेले. दरवाजा हळूच उघडला आणि जे दृश्य माझ्या समोर होतं त्याने माझा श्वासच थांबला. खोलीत मंद उजेड होता. पलंगाच्या कडेला कुणीतरी बसलेलं होतं. काही वेळ लागला समजायला. ती मोलकरीण होती आणि तिच्या हातात काही कागदपत्र होती. ती शांतपणे डोळे खाली घालून माझ्या मुलासमोर बसली होती. माझा मुलगा, जो नेहमी निर्धास्त झोपत असे, त्या क्षणी जागा होता आणि गंभीर होता. दोघंही गप्प होते, जणू दोघंही खोल विचारात बुडाले होते, जिथे शब्द नसून फक्त शांतता बोलत होती. माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. मी हळूच मागं पावलं टाकलं, पण माझ्या पावलांचा आवाज त्यांनी ऐकला. दोघं दचकले. मोलकरीण पटकन उभी राहिली. तिचा चेहरा भीतीने फाटका झाला होता. ती डोळे झुकवत नव्हती. ती नजर, जी अनेक वर्ष माझ्या आज्ञेला झुकत होती, आता सरळ माझ्याकडे पाहत होती. मी काहीही न बोलता खोलीत शिरले आणि मुलाकडे पाहत विचारलं, हे सगळं काय चाललं आहे? माझा मुलगा रोहन नजर चुकवत होता. तो काहीतरी सांगू इच्छित होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. कामवालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने शांत स्वरात म्हटलं, मॅडमजी, आता तुम्हाला सगळं खरं सांगावंच लागेल. आता वेळ आली आहे. तिच्या आवाजात तीच वेदना होती, जी एका अशा स्त्रीच्या आवाजात असते, जी वर्षानुवर्ष कोणतं तरी गुपित आतच गिळून जगत असते. माझं मन होतं की मी ओरडून रडू लागावं, पण मी ऐकायचं ठरवलं. जाणून घ्यायचं होतं की खरा प्रकार नेमका काय आहे. माझा मुलगा खाल मानेने बेडवर बसलेला होता. समोर कामवाली हातात एक जुना बंद लिफाफा घेऊन उभी होती. तिचे डोळे पूर्णपणे पाणावले होते. मी थरथरत विचारलं, हे सगळं काय आहे? कामवाली घाबरत उभी राहिली. ती म्हणाली, मॅडमजी, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. तिचं बोलणं ऐकून माझ्या काळजात धस्त झालं. माझ्या मनात प्रश्न घोंगावत होते. खरंच तो मुलगा माझ्या मुलाचाच आहे का? हे सगळं खरंच आहे का? माझं डोकं सुन्न झालं. मी दाराच्या कडेला टेकून बसले. सगळं काही धुसर होऊ लागलं. मला खरं ऐकायचं नव्हतं, पण ते माझ्या समोर उभं होतं. कामवालीनं थरथरत बोलायला सुरुवात केली, मॅडमजी, तो मुलगा आता माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी कुमकुवत आहे आणि शिक्षा देखील. तिच्या आवाजातून असं दुःख ओसंडून वाहत होतं, जे शब्दात मावत नव्हतं. तिने त्या लिफाफ्यातून एक कागद बाहेर काढून माझ्या समोर ठेवला. मी तो हातात घेतला. त्यावर एका हॉस्पिटलचा शिक्का होता. ती DNA चाचणी होती. हे वाचायला फक्त डोळे नाही तर हिंमत लागते. रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, DNA रिपोर्ट जुळतो. माझ्या मनात एकदम शांतता पसरली. माझ्या मुलाचं झुकलेलं डोकं आणि त्या बाईच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू माझं हृदय चिरत होते. सगळं काही एकत्रच कोसळत होतं. मी थरथरत विचारलं, हे सगळं काय चाललंय? कामवाली रडत म्हणाली, 4 वर्षापूर्वी तुम्ही गावाला गेलात तेव्हा इथे फक्त रोहन साहेब होते. त्यांच्या संगतीत मी राहिले आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडले. माझ्या नकळत हे पाऊल पुढे गेले आणि मी गरोदर राहिले. मला ना नोकरी गमवायची होती, ना समाजात मानहानी व्हायला हवी होती, म्हणून मी गप्प राहिले. जेव्हा मुलगा झाला तेव्हाही त्याने काहीच बोललं नाही, पण मुलगा मात्र त्याच्या वडिलांना ओळखू लागला. मी हतबल होते मॅडमजी. ती बाई आता जमिनीवर बसून गयावया करत होती. रडत रडत आपली गोष्ट सांगत होती. तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते. हृदयात एक विचित्रसा कोलाहल सुरू होता. मला काहीच समजत नव्हतं. विश्वास ठेवावा की नाही. अजून काही वेळापूर्वी DNA रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगत होता, पण आता गोष्ट काही दुसऱ्या दिशेने जात होती. तिचे शब्द माझ्या मेंदूमध्ये जणू हातोड्यासारखे आपटत होते. खरंच माझ्या मुलाने तिच्यासोबत काही गैर केलं होतं का? हा विचार येताच माझा मेंदू काम करणं बंद झाला. माझा 18 वर्षाचा मुलगा, म्हणजे 4 वर्षापूर्वी तो फक्त 14 वर्षांचा होता.
ही गोष्ट काहीच साधी वाटत नव्हती. मी स्वतःला सावरत विचारलं, तू काय बोलतेस? तो तुझ्यासोबत हे सगळं का करेल? तो तुला फसवेल तरी कसा? तू तर तेव्हा अजून लहान होता. मोलकरीण दचकली आणि मग नजरा चुकून गप्प बसली. एका क्षणासाठी मला जाणवलं सत्य काहीतरी वेगळं आहे. मी मुलाकडे पाहिलं. तो शांत होता, न नाचलेला न नकार देणारा, फक्त नजर खाली घालून बसला होता. मी किंचाळून विचारलं, रोहन, हे खरं आहे का? तू सविता आंटीबरोबर काही गैर केलं का? त्याने हलका आवाजात मान हलवली. हे ऐकून माझी पूर्ण दुनिया कोसळून गेल्यासारखी वाटली. मी कधीच त्याला बेफिकीर पाहिलं नव्हतं. मग त्याच्याकडून ही चूक कशी झाली? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण माझी जुबान बंद झाली होती. मोलकरीण स्तब्ध उभी होती, जणू एखादी शिक्षा ऐकायला आली होती. मी दोघांना म्हणाले, आता इथून जा, खोली रिकामी करा. ते दोघं निघून गेले, पण माझं हृदय पूर्णपणे तुटून गेलं होतं. मी भिंतीला डोकं टेकून बसले. डोकं दुखत होतं, पूर्ण शरीर जड वाटत होतं. डोकं काही स्पष्ट विचार करू शकत नव्हतं. खोली रिकामी होती, पण ते दृश्य जणू भिंतीवर कोरलेलं होतं. मुलाची शांतता, मोलकरणीची खाली झुकलेली नजर आणि माझे शब्द, आता इथून जा. त्यांनी मला आतून छिन्न विछिन्न केलं होतं. थोडा वेळ गेला आणि जेव्हा थोडी हिंमत जमली, तेव्हा मी स्वतःला बाथरूम मध्ये रडताना पाहिलं. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःला फारच कमजोर वाटलं. मी जी कायम सगळं नियंत्रणात ठेवायची, आज पूर्णपणे कोसळले होते. मी मनातल्या मनात स्वतःलाच म्हटलं, नाही, अजून काहीही संपलेलं नाही. जर माझा मुलगा खरंच यात सामील असेल तर मला त्याला सावरणं भाग आहे, आणि जर तो निर्दोष असेल तर मला सत्याशी सामोरं जावं लागेल. संध्याकाळी घरात एक विचित्रशी भयावह शांतता होती. मुलगा त्याच्या खोलीत होता आणि मोलकरणीच्या खोलीची लाईट बंद होती. मी रोहनशी बोलायचं ठरवलं होतं, पण किमान आता नाही, जेव्हा माझ्या आतलं वादळ अजून शमलेलं नव्हतं. पण वेळ निघून चालला होता. मी विचार करत होते की खरंच मी सत्य ऐकलं होतं का, की तो फक्त माझ्यापासून नजर चुकवत होता, आणि जे काही मोलकरणीने सांगितलं ते खरं होतं की फक्त एक बनवलेली गोष्ट. रात्री झोपायला गेल्यानंतर मी हळूच मोलकरणीच्या खोलीकडे गेले. दरवाजा थोडासा उघडा होता. ती आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती आणि हळू आवाजात काही गाणं गुणगुणत होती. तिचा मुलगा झोपला होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता, जसं काही घडलंच नाही. ती बाई जी दिवसभर घाबरलेली असायची, आता शांतपणे आपल्या मुलाला झोपावत होती, जसं काही चुकीचं झालंच नाही. मी तिथून परत फिरले. तो क्षण माझ्यासाठी पुरेसा होता. माझे पाय आता स्वयंपाकघराकडे वळले. मी माझ्यासाठी चहा करून खोलीत घेऊन आले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता मला निर्णय घ्यायचाच होता की पुढे काय होणार. मी माझ्या नवऱ्याला हे सगळं कसं सांगणार? त्यांना कसं सांगणार की त्यांच्या मुलाकडून एक खूप मोठी चूक झाली आहे? मी पुन्हा माझ्या मुलाशी बोलू शकणार का, की फक्त असंच शांत राहून सगळं पाहत राहणार? पण मन म्हणालं की काहीतरी करणं गरजेचं आहे. सत्याचं ओझं आता एकटीनं पेलणं शक्य नव्हतं. मला दुसऱ्याचंही सत्य जाणून घ्यायचं होतं, आणि कदाचित त्यानंतर काही मार्ग सापडेल. मोलकरणीने आपलं सामान बांधलं होतं. तिने आपल्या मुलाला उचललं आणि दरवाजावर उभी राहिली. मी एक नजर तिच्या मुलाकडे टाकली. तो अजूनही माझ्या मुलाला शोधत होता. पुन्हा पुन्हा वळून पप्पा म्हणत होता. मी काही विचार न करता म्हटलं, थांब, कुठे चाललीस? ती थांबली. मी म्हटलं, या मुलाचं काय चुकलं आहे? ती रडू लागली आणि म्हणाली, मॅडमजी, जर माझ्या मुलाला त्याच्या वडिलांचं नाव मिळालं तर तुमची फार मोठी मेहरबानी होईल, नाही तर आयुष्यभर मला अपमानात सामोरं जावं लागेल. मी डोळे बंद केले. माझ्यासाठी हा निर्णय खूप मोठा होता. मी पुन्हा डोळे उघडले. समोर मोलकरणीच्या डोळ्यात खाली नजर होती. मुलगा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होता, पण त्याची नजर अजूनही त्या दरवाजाकडे होती, जिथून त्याला त्याच्या वडिलांच्या येण्याची आशा होती. मी हळूच पुढे गेले आणि मोलकरणीच्या जवळ जाऊन म्हटलं, तुझ्या मुलाचं नाव तेच राहील जे आहे. त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. जोपर्यंत त्याच्या आईसारखी बाई त्याच्यासोबत आहे, तो ओळखीशिवाय मोठा होईल. ती शांत झाली. मी म्हटलं, तू जाणार नाहीस, तू इथेच राहशील, तुझी नोकरीही राहील, पण आता सत्य आपल्यामध्येच राहील, लपून नाही. मोलकरणीने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, मॅडमजी, मी जे काही सहन केलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. मी शांत राहिले, कारण कोणाचं घर मोडू नये, पण माझं स्वतःचं अस्तित्व तुटून गेलं होतं. ती म्हणाली, तुम्ही जो निर्णय घेतलात त्याने माझ्यातली आई पुन्हा जिवंत झाली आहे. माझा मुलगा आता खोलीच्या दरवाजाबाहेर येऊन उभा होता.
कदाचित त्याने आमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. मोनूने त्याला पाहिलं आणि दोन्ही हात पसरले आणि पुन्हा म्हणाला, पप्पा. रोहन शांत उभा होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे एक इशारा केला. त्याने काही पावले पुढे टाकली आणि मोनूला उचलून घेतलं. मोनूने त्याच्या गळ्यात हार घातले आणि त्या निरागस चेहऱ्यावर एक छोटीशी हसू उमटली. तो क्षण असा होता ज्यातून जाणवत होतं की काही नाती फक्त रक्ताची नसतात, ती मनानेही बनतात. रोहनही त्या लहानग्याच्या आयुष्यात त्या पोकळीची भर घालू इच्छित होता जी आमच्या सत्यामुळे निर्माण झाली होती. सविताने आपलं डोकं खाली झुकवलं आणि म्हणाली, माझा मुलगा कदाचित संपूर्ण सत्य समजू शकणार नाही, पण तुम्ही जे दिलंय तेच त्याच्या संपूर्ण जगासारखं आहे. मी दरवाजा बंद केला होता आणि यावेळी तो दरवाजा बाहेरच्यांसाठी नव्हे तर आतल्या वादळासाठी बंद झाला होता. आता जे काही घडणार होतं ते याच छताखाली घडणार होतं, उघडपणे, सत्यासह. आणि मी स्वतःला वचन दिलं होतं की यापुढे काहीही लपवायचं नाही, ना नात्यांमध्ये ना मनात. मी माझ्या मुलाकडे पाहून इशारा केला आणि त्याच्या समोर बसून विचारलं, तुला मोनूला आपलं नाव द्यायचं आहे का? तो शांत राहिला. मी थोडक्यातच पण कठोर शब्दात म्हटलं, जे केलं आहेस त्याची जबाबदारीही घ्यावी लागेल. तो पुन्हा शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, जर तुम्ही परवानगी दिलीत तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. मोलकरने रडायला लागली. हे सगळं माझ्यासाठी पाहणं फारच असह्य झालं होतं. मी विचार करत होते, हा खरंच माझाच मुलगा आहे का, जो कधी काळी निरागस होता पण आता एका मुलाचा बाप झाला होता. मी मनावर दगड ठेवून म्हटलं, हो, तुला ही जबाबदारी घ्यावीच लागेल. त्याच्या डोळ्यात शांतता होती, पण ती शांतता भीतीची नव्हती, ती जबाबदारीची होती. जणू तो काळापूर्वीच मोठा झाला होता. मोलकर्णीने हात जोडले आणि म्हणाली, मॅडम, मी कधीच काही मागितलं नव्हतं. मला फक्त माझं बाळ सन्मानाने वाढवायचं होतं, पण तुम्ही जे दिलंय ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तिचे अश्रू सतत वाहत होते. मी तिचे हात पकडले आणि म्हटलं, हा निर्णय भावना नाही तर शहाणपणाने घेतलेला आहे आणि हा फक्त माझा नाही, माझ्या मुलाचाही निर्णय आहे. आम्ही सगळे या बाळासाठी चांगलं करायचं ठरवलंय. माझ्या मुलाने हळू आवाजात म्हटलं, आई, मला माहीत नाही की मी वडील होण्याच्या लायकीचा आहे की नाही, पण एवढं माहीत आहे की तो मुलगा मला पाहून हसतो. जर मी त्याच्या आनंदात कारणीभूत होऊ शकतो तर मी त्याची पूर्ण जबाबदारी घेईन. माझ्या मुलाच्या आवाजात एक वेगळंच गांभीर्य होतं. जणू एका क्षणात त्याने वर्षानुवर्षाची आयुष्य जगून टाकलं होतं. आम्ही ठरवलं होतं की पुढच्या आठवड्यात मोनूचा शाळेत प्रवेश घेऊ. रोहनने सांगितलं की तो दर आठवड्याला एक दिवस मोनू सोबत घालवेल, त्याला शिकवेल, त्याच्यासोबत खेळेल. सवितासाठी देखील एक मोलकरीण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून ती मोकळी होऊन स्वतःचं आयुष्य जगू शकेन. सगळं हळूहळू सामान्य होत होतं, जसे एखादं विस्कटलेलं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतंय. त्या रात्री मी अनेक दिवसांनी पहिल्यांदा निर्धास्त श्वास घेतला. कदाचित तो संपूर्ण आयुष्याचा शांत क्षण नव्हता, पण एक निश्चितता नक्कीच होती की मी तेच केलं जे एक आई, एक स्त्री आणि एक माणूस म्हणून मला करायला हवं होतं. सकाळी उठल्यावर मी माझ्या मुलाला रोहनला पाहिलं. तो शांतपणे झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर ती सौम्यता होती जी सत्य स्वीकारल्यावर येते. आणि मला माहीत होतं, आपली वाटचाल संपलेली नव्हती, तर खरी सुरुवात आता होत होती. सत्य, क्षमा आणि जबाबदारीच्या मार्गाची. हे सगळं घरात सांगणं सोपं नव्हतं. माझे पती जेव्हा घरी परतले तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं. ते ऐकून ते चकित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर रागासोबत लाजेची भावना होती. सगळं एकाच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होतं. त्याने रोहनला रागावलं आणि म्हणाले, तू आम्हाला कुठे तोंड दाखवायला लायक ठेवलं नाहीस. त्याने त्याच्या गालावर एक थप्पड सुद्धा मारली. पण वेळ निघून गेला होता. आता प्रश्न फक्त शिक्षा देण्याचा नव्हता तर समजुतीचा होता. आम्ही ठरवलं की रोहन मोनूला आपलं नाव देईल, पण सविता आता घरात काम करणार नाही. हे आमचे तत्व होते आणि त्या तत्वांशी तडजोड करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. माझ्या पतीचा राग ओसरला होता, पण त्यांच्या अंतर्मनातील हतबलता मला जाणवली. ते आतून तुटले होते. रोहन, ज्याला आम्ही खूप प्रेमाने वाढवलं, आज आमच्या तत्वांच्या विरुद्ध गेला होता. मी प्रेमाने माझ्या पतीला समजावलं की आपण त्याला मारून काय मिळवणार. त्याच्यावर राग काढून काही सुटणार नाही. जे व्हायचं होतं ते झालं. आता हे पाहायचंय की त्याचं आयुष्य पुढे कसं सुधारायचं. ते शांत झाले. खोलीत शांतता पसरली होती.
रोहन खाली मान घालून उभा होता. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आतली तुटफूट त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काही वेळाने माझ्या पतीने हळूच म्हटलं, हा निर्णय कठीण आहे, पण जर तुम्ही दोघं तयार असाल तर आपण मोनूला आपलं नाव देऊ. पण ती बाई आता आपल्या घरात मोलकरीण म्हणून नाही राहणार. ती एक आई म्हणून राहील, आपली मोलकरीण बाई म्हणून नाही. मी म्हटलं ठीक आहे, हा निर्णय योग्य आहे. कारण भावना त्याच्या जागी असतात, कारण तत्वही त्यांच्या जागी महत्वाचे असतात. आम्हाला आमचं घर सावरायचं होतं, सत्याच्या आधारावर. हळूहळू घरात सगळं काही नॉर्मल होऊ लागलं होतं. सत्य स्वीकारून आम्ही आमच्या मनावरचं ओझं खूप हलकं करून टाकलं होतं. शेजाऱ्यांना काहीच सांगितलं नव्हतं, कारण आम्हाला माहीत होतं की लोक कथा बनवतात, वास्तव समजून घेत नाहीत. आम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नव्हतं, फक्त आमच्या मनाच्या शांतीला जपायचं होतं. आता प्रत्येक दिवस नवीन सुरुवातीसारखा वाटत होता, जिथे आम्ही सर्वजण स्वतःला एका नव्या मार्गाशी जोडून घेतलं होतं. सत्यासोबत आम्ही सगळ्यांनी आपापल्या सीमा आखून घेतल्या होत्या. सविता आता आमची मोलकरीण राहिलेली नव्हती, पण आमच्या नात्याची स्थिती अशी झाली होती की तिला नाव देणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. ती आमच्या घरात सन्मानाने राहत होती आणि आम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो की तिच्या मुलाच्या संगोपनात काहीही कमतरता राहू नये. रोहनमध्येही खूप बदल झाले होते. तो आधीसारखा बेफिकीर राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. तो दररोज स्वतःला सुधारण्याच्या प्रयत्नात व्यस्त दिसायचा. आता त्याच्या मनातील शांतता त्याच्या जबाबदारी बनली होती. मोनूचा शाळेत प्रवेश झाला होता. त्याने पहिल्या दिवशी युनिफॉर्म घातला तेव्हा सविताच्या डोळ्यात अश्रू आले. रोहन स्वतः त्याला शाळेत सोडवायला गेला होता. त्या दिवशी रोहनने मोनू सोबत एक फोटो घेतला होता, ज्यामध्ये मोनू युनिफॉर्म मध्ये होता. हातात लंच बॉक्स, गळ्यात पाण्याची बाटली, खांद्यावर बॅग होती आणि त्याच्या शेजारी माझा मुलगा उभा होता, जो आता मनाने त्याचा वडील बनला होता. हा देखावा जरी वेदनादायक होता आणि काहीही झालं तरी पूर्ण समाधान देणारा नव्हता. काही नाती रक्ताने जमत नाही, ती वेळ आणि भावना यांच्यामुळे निर्माण होतात. संध्याकाळी जेव्हा मोनू शाळेतून परत आला तेव्हा तो खूप आनंदी होता. त्याने सविताला शाळेतील प्रत्येक गोष्ट सांगितली, जणू तो पहिल्या दिवसाचा हिरो होता. मी पहिल्यांदा सविताच्या चेहऱ्यावर एक भरलेलं हास्य पाहिलं होतं. तिने आयुष्यात इतकं काही सहन केलं होतं की ती हसणं विसरली होती, पण आता जणू तिच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश परत येऊ लागला होता. माझं मन होतं की मी तिला काहीतरी सांगावं, पण शब्द साथ देत नव्हते. कदाचित शांतताच पुरेशी होती. रोहनशी आता माझं बोलणं खूपच कमी झालं होतं. आता आम्ही आई मुलाच्या नात्याला एका नव्या प्रकारे समजायला लागलो होतो. मी त्याला सांगितलं की तू जे केलं आहेस ते सोपं नव्हतं. तू तुझा हिस्सा उचललास, आता तुला तुझं आयुष्य सुधारायचं आहे. त्याने मान हलवली आणि म्हणाला, हो मम्मी, मी जे शिकलो ते कुठल्याच पुस्तकात मिळत नाही. आता फक्त हेच पाहिजे की मोनूला कधीही असं वाटू नये की तो एकटा आहे. वेळ अशाच प्रकारे पुढे जात होता, पण प्रत्येक पावलावर एक आठवण, एक प्रश्न, एक सावली सोबत चालत होती. आपण जे केलं ते खरंच योग्य होतं का? की हे सगळं फक्त संपलं असं वाटतंय? पण प्रत्यक्षात एखाद्या नव्या समस्येची सुरुवात आहे. कदाचित काही प्रश्नांची उत्तर वेळच देतो आणि आम्ही तोच वेळ घालवत होतो. ही एक अशी सुरुवात होती जिथे सत्याचं विष होतं, पण त्याची चव हळूहळू सहन होत होती. आयुष्य जणू नॉर्मल मार्गाने चालू झालं होतं, पण माझ्या मनात तो प्रश्न अजूनही जिवंत होता. माझा मुलगा खरंच मोनूचा वडील बनलाय का? सविता निघून गेली होती, पण तिचा मुलगा अजूनही दरवाजाजवळ येऊन खेळायचा आणि पाहायचा की कुठून वडिलांची हाक येते का. मी त्याच्या या सवयीवर थक्क व्हायचे. एका दिवशी असं झालं की माझा मुलगा घराबाहेर गेला होता आणि काही वेळाने परत आला. त्याच्या हातात एक जुनं गिफ्ट बॉक्स होता. त्या बॉक्सवर पप्पा असं लिहिलं होतं, पण ते नाव माझ्या मुलाने लिहिलेलं नव्हतं. तो क्षण असा होता जणू वेळच थांबला होता. मी तो गिफ्ट बॉक्स रोहनच्या हातातून घेतला आणि माझं लक्ष त्याच्या चेहऱ्यावर गेलं. तो गोंधळलेला होता, जणू त्यालाही समजलं नव्हतं की हे सगळं कुठून आलंय. मी बॉक्स उघडला तर त्यात एक स्टीलचा डब्बा होता आणि एक छोटंसं चांदीचं लॉकेट होतं. त्यात एक पत्रही होतं. पत्रावर लिहिलं होतं की हे माझ्या पप्पांसाठी आहे. माझे पाय थरथरायला लागले. मी ते पत्र बाजूला ठेवलं आणि लॉकेट उचललं. त्यावर एक अक्षर कोरलेलं होतं, यम.
माझ्या डोक्यात एक नाव घुमू लागलं, मनीष. मनीष तर माझ्या नवऱ्याचं नाव होतं. रोहन माझ्या जवळ आला आणि म्हणाला, आई, हा बॉक्स मला दरवाजाजवळ पडलेला मिळाला. मोनू तिथेच खेळत होता. कदाचित त्यानेच ठेवलं असेल तिथे किंवा विसरून गेला असेल. मी रोहनला हळूच विचारलं, रोहन, तुला कधी वाटलं की तो तुला पप्पा का म्हणतो? रोहनने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, आई, मी आधीही सांगितलं आहे की मी त्याचा पप्पा नाही. पण जेव्हा तो मला पप्पा म्हणतो तेव्हा मी नाही म्हणू शकत नाही. मला वाटतं तो मला खूप जवळून ओळखतो, जसं त्याचा माझ्यावर हक्क आहे. रोहनचं बोलणं ऐकून मी ठरवलं, आता हे सत्य लपून ठेवणं शक्य नाही. मला स्वतः सविताशी बोलावं लागणार होतं उघडपणे, कारण मला हे समजून घ्यायचं होतं की ती वडिलांची हाक आणि ते लॉकेट नेमकं कोणत्या दिशेने बोट दाखवत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर माझा मुलगा त्या मुलाचा वडील नाही तर मग कोण आहे? हा प्रश्न आता फक्त माझ्या मनाचं ओझं नव्हतं, तर माझ्या कुटुंबाचा पाया बनला होता. मी तो स्टीलचा डबा उघडला आणि त्यात एक एक फोटो ठेवलेले होते. माझ्या नवऱ्याचे आणि सविताचे फोटो. ते कुठल्या तरी फंक्शनचे फोटो होते आणि त्यावर जुनी तारीख लिहिलेली होती, 10 वर्षापूर्वीची. त्या फोटोच्या मागे एका बाळाच्या जन्माची माहितीही लिहिलेली होती, पण ही तारीख माझ्या मुलाच्या जन्मानंतरची होती. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि माझ्या मनात अनेक प्रश्न वादळासारखे घोंगावू लागले. हा मुलगा माझ्या नवऱ्याचा आहे का? पप्पा म्हणजे काही वेगळं तर नाही ना? असे विचार मनात येऊ लागले. आता मी रोहनकडे नाही तर माझ्या नवऱ्याकडे पाहत होते. फोटोवर माझं बोट थांबलं. तो जुना फोटो होता आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट हास्य होतं. असं हास्य जे फक्त मोलकरीण आणि मालकामध्ये असू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जात होतं. फोटोच्या खाली एका कोपऱ्यात लहान अक्षरात फोटोची तारीख लिहिलेली होती, 5 जून 2015. फोटोच्या मागे बाळाच्या जन्माची माहिती लिहिलेली होती, जिथे आईच्या नावात मोलकरीण सविता असं लिहिलं होतं आणि वडिलांच्या नावाजागी फक्त एक सही होती. मी ती सही ओळखली. ती माझ्या नवऱ्याची सही होती. त्याच्यासोबत एक तारीख होती. तीच तारीख पाहून माझ्या अंगावर काटा आला. मला आठवलं, त्या दिवशी माझ्या नवऱ्यानं सांगितलं होतं की तो ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी आठवडाभर शहराबाहेर जात आहे. आता मला समजलं होतं की तो वेळ काहीच वेगळा होता. असं एक क्षण जो वर्षानुवर्ष लपलेला होता आणि आता सगळं समोर येऊन प्रत्येक गोष्ट बदलणार होता. रात्री जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा मी त्यांना तो फोटो दाखवला. काही वेळ ते शांत होते, मग म्हणाले, ही तर फार जुनी गोष्ट आहे जी मी विसरून गेलो होतो. मी म्हणाले, गोष्ट जुनी असो की नसो, आज तुम्हाला मला सगळं सत्य सांगावं लागेल. आता लपवून काही उपयोग नाही. ते काही वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, ती वेळ अशी होती जेव्हा सविता आपल्या घरी कामाला होती. ज्या दिवशी तू तुझ्या माहेरी गेली होतीस ती घरात एकटीच होती आणि माझ्याकडून तिच्यासोबत एक चूक झाली. नंतर मी मागे हटलो, पण तिने काहीच सांगितलं नाही. हे ऐकून माझ्यावर जणू वीज कोसळली. मी रडू लागले. मी विचारलं, आणि ते मूल, ते कोणाचं आहे? ते डोकं खाली घालून म्हणाले, ते माझंच आहे, पण मी त्याच्याशी कधीच संपर्क ठेवला नाही. मला असं वाटलं जसं वर्षानुवर्ष लपलेलं विश्वासाचं नातं तुटून गेलं आहे. पण आता खरा प्रश्न होता, त्या मुलाचं काय? खोलीत शांतता पसरली होती. माझं हृदय कोणीतरी फोडून टाकल्यासारखं वाटत होतं. नवऱ्याच्या तोंडून हे सत्य ऐकून मला फार वेदना झाल्या होत्या. जे वचन मी आयुष्यभर सत्य मानून जगले होते, ती सगळी एका क्षणात नाजूक धाग्यासारखी तुटून गेली होती. मी नेहमी अशा एका माणसावर विश्वास ठेवला, ज्याने आपल्या भूतकाळात अशी घाण मागे टाकली होती, ज्याचा वास आपल्या घराच्या भिंतीपर्यंत पोहोचला होता. पण आता हा काळ द्वेषाचा नव्हता तर सत्याचा होता. मी इच्छिले असते तर सर्व काही संपू शकले असते, पण कदाचित त्यामुळे सत्य संपलं नसतं. मी स्वतःला सावरलं आणि हळू आवाजात म्हटलं, हा वेळ दोष देण्याचा नाही तर निर्णय घेण्याचा आहे. मी म्हटलं, तू तुझ्या चुकीची किंमत चुकवलेली नाहीस, पण आता तो मुलगा कदाचित तुझ्या रक्ताचा आहे, जो अशी शिक्षा भोगतोय ज्यामध्ये त्याचा काहीही गुन्हा नाही. त्याचा हक्क तुझ्यावर आहे. माझ्या शब्दात कुमकुवतपणा नव्हता. मी नक्कीच तुटले होते, पण विखुरलेले नव्हते. माझ्या पतीने डोळे बंद केले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, जर तो मुलगा माझा आहे तर मी त्याला स्वीकारायला तयार आहे, पण तुझं काय? तू मला कधी माफ करशील का? मी काही वेळ शांत होते, मग बोलले, माफ करण्यासाठी स्वतःला सावरावं लागतं. मी अजून स्वतःला सावरत आहे. तुझ्यावर राग करणं माझ्यासाठी सोपं असेल, पण हा निर्णय जीवनाच्या आधारावर घ्यावा लागेल.
रागावर नाही. त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांशी काहीच बोललो नाही. खोलीतली शांतता पूर्वीच्या काळातल्या गोंगाटापेक्षा अधिक भयंकर होती. पलंगावर पडून छताकडे पाहत मी विचार करत होते की आता सर्व काही बदललं आहे. सकाळी माझे डोळे उघडतील तेव्हा तो केवळ एक नवा दिवस नसेल, तर एका नव्या पात्रासोबत नव्या आयुष्याची सुरुवात असेल. माझ्या पतीचं सत्य आता आमच्या आयुष्यात अशी एक रेषा ओढून गेलं होतं, ज्याच्या एका बाजूला आमचं जुनं नातं होतं आणि दुसऱ्या बाजूला एक हरवलेलं भविष्य. मला तो मुलगा आठवत होता, जो परत परत पप्पा म्हणत होता. ज्याच्या चुकीसाठी मी माझ्या मुलाला दोष देत होते. त्या मुलाचा आवाज, त्याच्या डोळ्यामधली चमक, रोहनला पकडून पळून जाणं. कदाचित तो मुलगा हळूहळू सत्य ओळखत होता. त्याला हे माहीत होतं की त्याचे वडील कोण आहेत, पण त्याला हे समजून घेण्याची गरज नव्हती. मुलांचा स्वभाव असतो, ते सत्याकडे ओढले जातात. आता वेळ होता की आपणही त्याचं सत्य स्वीकारावं, कितीही कडवट का असेना. कारण काही सत्य अशी असतात जी स्वीकारली नाहीत तर कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचित्र संघर्ष सुरू झाला होता. माझ्या पतीची चूक, सविताची मजबुरी, मुलाची निरागसता. शेवटी मी कोणाला दोष देऊ? मी या मुलाला त्याचा हक्क देऊ शकेन का? मी तिला पाहत राहिले. सविता, जी अजूनही रडत होती, जी वर्षानुवर्ष आमच्या घरी साफसफाई करत होती, मुलांची काळजी घेत होती, आमची कपडे धुत होती, आमचे सर्व काम करत होती, आणि आज ती एवढं मोठं सत्य घेऊन माझ्या समोर उभी होती. जणू ती वर्षानुवर्ष जळत्या कोळशावर नंगे पाय चालली होती. तिनं हळू आवाजात म्हटलं, मला माहित होतं एक दिवस हे सत्य बाहेर येईल, पण मी कधीच नव्हतं इच्छित की तुम्हाला दुःख होईल. तुम्ही नेहमी मला सन्मान दिलात, कधीही मला कमी लेखलं नाही. मी माझ्यातली लढाई स्वतःच लढत राहिले. फक्त इतकं हवं होतं की त्या मुलानं प्रश्न विचारू नयेत. त्याला फक्त एक वडिलांचं नाव, वडिलांची ओळख हवी होती. सविताचा आवाज थरथरत होता, पण शब्द स्पष्ट होते, सत्याने भरलेले. मी तिचे हात हातात घेतले. माझं मन जखमी नक्कीच होतं, पण दगड नव्हतं. मी जाणत होते की हे सत्य जे इतक्या वर्षानंतर समोर आलं आहे, त्यावर राग व्यक्त करणं कोणालाही शांतता देणारं नव्हतं. मी काही विचारलं नाही, फक्त एवढंच म्हटलं, तो मुलगा तुझाही आहे आणि माझाही. आता आपल्याला दोघांना मिळून त्याचं भविष्य घडवायचं आहे. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. कदाचित तिला विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी सत्यता ऐकून सुद्धा मी तिचा हात धरून बसले आहे. मी तिच्याकडे हलकसं हसून पाहिलं. मी माझ्या घराचे दरवाजे बंद करू शकले असते, पण माझ्या हृदयाचे नाही. त्याच वेळी बाहेरून त्या मुलाच्या हसण्याचा आवाज आला. तो खेळत होता आणि त्याच्या हसण्यात एक अशी खरीखुरी आनंदाची झलक होती, जी फक्त निरागसतेतून निर्माण होते. मी सविताला सांगितलं, आता तो कोणाचं पाप नाही, तो आपलं भविष्य आहे. तू जे लपवलंस ते तुझ्या जागी बरोबर होतं, पण जे उरलं आहे ते आता आपल्या दोघींची जबाबदारी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने मान हलवली आणि म्हणाली, मॅडमजी, तुम्ही आईपेक्षा जास्त आहात. माझ्या मनाचं ओझं थोडंसं हलकं झालं होतं, पण पूर्णपणे नाही. अजून मला सत्यासोबत जगायचं होतं आणि माझ्या नवऱ्याच्या चुका स्वीकारायच्या होत्या. आता वेळ आली होती की त्या मुलाला कायदेशीर, सामाजिक आणि भावनिक अधिकार दिले जावेत, जे अनेक वर्षापासून त्याच्यापासून हिरावून घेतले गेले होते. तो फक्त पप्पा असं म्हणत नव्हता, तो एक ओळख मागत होता, जी आता मी त्याला स्वतः देणार होते, एक आई होऊन. ते रक्ताचं नातं असो वा नसो. मी रोहनशी बसून बोलले. मी म्हणाले, तुला माहीत आहे का, हा मुलगा तुझा नाही. तो म्हणाला, हो मला माहीत आहे, मी सत्य जाणून घेतलं आहे. मोनू वारंवार मला पप्पा म्हणायचा, पण मी शांत राहिलो, कारण मला वाटत होतं की एक दिवस तो आपल्या खऱ्या वडिलांना ओळखेल आणि तुम्हीही सत्य जाणण्यास तयार व्हाल. त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. जो मला दोषी वाटायचा तोच प्रत्यक्षात सर्वात समजूतदार निघाला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा मुलगा आता फक्त लहानगा नव्हता राहिला, तो एक पुरुष बनला होता. तो शांतपणे माझ्यासमोर बसला होता, पण त्याच्या डोळ्यातील शांतता शब्दांपेक्षा अधिक बोलत होती. तो लाजलेला नव्हता, उलट आपल्या आतल्या संघर्षावर विजय मिळवून बसलेला होता. माझ्यासाठी हे विसरणं कठीण होतं. मी त्याला नेहमी एक लहान मुलासारखं पाहिलं होतं, जो माझं ऐकतो, माझ्या नजरेतून जग पाहतो. पण आता त्याने स्वतःच्या नजरा, स्वतःचा मार्ग आणि स्वतःचं सत्य शोधून काढलं होतं, आणि तेही माझ्यापूर्वी. मी हलकेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, तुला हे सगळं कसं समजलं? तो हसत म्हणाला,
एका दिवशी मी तुमच्या अलमारीत ठेवलेली ती फाईल पाहिली, ज्यामध्ये DNA रिपोर्ट होता. तेव्हा मला समजलं की मी ज्याला वडिलांसारखं जवळ घेतो तो माझा नाही. पण मला असं वाटलं की कदाचित तो मला पप्पा म्हणतोय हे वडिलांसाठी नाही, तर फक्त एखाद्या आपल्यासाठी. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी माझ्या मुलाला चुकीचं समजत होते, पण तो आपल्या वयाची पुढची लढाई लढत होता. मी त्याच्यावर आरोप करत राहिले, पण त्याने कधीच तक्रार केली नाही. तो फक्त शहाणपणे त्या लहानग्या मुलासाठी सावलीसारखा उभा राहिला. तो म्हणाला, आई, मला माहीत होतं की मी काही बोललो तर तुम्ही तुटून पडाल, म्हणून मी सत्य वेळेच्या हवाली केलं. आणि मला हेही माहीत होतं की तो मुलगा कुणावर ओझं नाहीये, तो फक्त आरसा शोधत होता. जर माझ्या मिठीतून त्याला शांतता मिळत असेल तर मी ती कधीच त्याच्याकडून हिरावून घेणार नाही. मला आज जाणवलं की मुलगा होणं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर विचाराची परिपक्वता आणि चारित्र्य असणं हेच खरं मूल्य आहे. तो मुलगा कालपर्यंत माझा आधार होता, तो आज दुसऱ्यांचाही आधार बनलेला होता. त्या क्षणी मला स्वतःची आई असण्याचा अभिमान वाटू लागला. माझा मुलगा आता अश्रू पुसणारा खरा माणूस बनलेला होता. माझे पती शांतपणे खिडकीजवळ उभे होते. बाहेर ऊन पसरलेलं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर जुने काळाचे डाग अजूनही उमटलेले होते. अनेक दिवस उलटून गेले होते त्या सत्याला सामोरं गेल्यानंतर, पण आमच्यात अजूनही खूप काही न बोललेलं होतं. अचानक त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हे आता माझ्यापासून लपणार नाही. मी चूक केली आहे आणि त्याची किंमत फक्त तू आणि त्या मुलानेच नाही, तर संपूर्ण कुटुंबाने चुकवली आहे. आता वेळ आली आहे की मी माझा वाटा स्वतः पेलावा. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, जिथे सगळं स्पष्ट दिसत होतं. मी काही बोलले नाही, फक्त मान हलवली. कदाचित हीच ती माझी शांत संमती होती, ज्याची मी वाट पाहत होते. त्यांनी त्या दिवशीच आपल्या सगळ्या नातेवाईकांना बोलावलं. त्यांच्या बोलण्यात एक पश्चाताप होता, जसं की वर्षानुवर्ष लपवलेलं गुपित आता फक्त आमचं राहणार नव्हतं, तर सगळ्यांचं होणार होतं. पण मला माहीत होतं की हे करणं आवश्यक होतं, कारण जे आम्हाला उमगलं होतं ते इतरांसाठी हे जाणून घेणं गरजेचं होतं. सगळे लोक जमल्यावर त्यांनी शांततेत बोलायला सुरुवात केली. त्यांनी आधी ते सत्य सांगितलं, ज्यामुळे आमचं आयुष्य बदलून गेलं. मग हळूहळू ते वास्तवाला स्वीकारलं, जे प्रत्येक पुरुषासाठी स्वीकारणं कठीण असतं. त्यांनी सांगितलं की एक काळ असा होता जेव्हा त्यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणी बाईसोबत अवैध संबंध ठेवले. त्या संबंधातून एक मूल जन्माला आलं आणि मी अनेक वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. पण आता तो मुलगा मोठा होत होता आणि मी आता गप्प राहू शकत नाही. खोलीत शांतता पसरली. काही चेहरे आश्चर्यचकित होते, काहींना राग आला होता, पण काहींच्या चेहऱ्यावर निराशा होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीही त्यांचं बोलणं खोटं ठरवलं नाही. कदाचित वेळेचं हेच काम असतं, जो जखमांवर थोडाफार मलम लावतो. माझ्या पतींनी सगळ्यांसमोर जाहीर केलं की मी माझ्या मुलाला मोनूला माझा मुलगा म्हणून स्वीकारतो. मी इच्छितो की त्याला माझ्या नावाचा आणि कुटुंबाचा अधिकार मिळावा. अनेक लोक शांतपणे उठून निघून गेले. काहींनी म्हटलं, तू चूक केलीस, पण ती सुधारतही आहेस, हे महत्त्वाचं आहे. माझ्या पतींनी त्यांच्या चुका कबूल केल्या होत्या आणि त्यांचं प्रायचित्त सुरू झालं होतं. त्या दिवसानंतर सगळं काही बदलून गेलं होतं. नजरेत अनेक प्रश्न बाकी होते, पण आम्ही ठरवून टाकलं होतं की सत्य कुठल्याही बंदिवासात लपून ठेवायचं नाही. माझ्या नवऱ्याने असा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्याच्या आतली माणुसकी पुन्हा जिवंत झाली होती. तो आता फक्त माझा नवरा नव्हता, तर 2 मुलांचा एक वडील होता. ती शांतता जी आधी ओझं वाटायची, आता हलकी वाटू लागली होती. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात वाटत होता, जशी त्याने वचन दिल्यानुसार गेली होती. माझ्या नवऱ्याने ठरवलं होतं की तो सवितासाठी एक फ्लॅट घेईल, जिथे ती तिचं आयुष्य आरामात जगू शकेल. सवितालाही हेच हवं होतं की ती आमच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता स्वतःचं स्वतंत्र जीवन जगू शकेल. आणि माझ्या नवऱ्याचाही तोच हेतू होता की एकदा त्याने मला फसवलं होतं, आता पुन्हा तो तशी चूक करणार नाही. त्यामुळे त्याने सविताला आमच्या आयुष्यातून दूर ठेवायचं ठरवलं होतं. सविताचा हेतू फक्त एवढाच होता की तिच्या मुलाचं संगोपन नीट व्हावं आणि त्याला वडिलांचं नाव मिळावं. माझ्या नवऱ्याने ही जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती. त्याने त्याला आपलं नाव दिलं होतं आणि त्याच नावावर त्याचे सगळे कागदपत्र तयार करून घेतले होते. जेव्हा सविता पहिल्यांदा त्या फ्लॅटमध्ये गेली, तेव्हा तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. सविता ही एक सहनशील स्त्री होती. जिला जे हवं होतं ते तिला मिळालं होतं.
माझ्या नवऱ्याने वचन दिलं होतं की तो जिवंत असेपर्यंत तिची आणि तिच्या मुलाची काळजी घेईन. त्याने आता सविताशी कोणताही वैवाहिक किंवा शारीरिक संबंध ठेवले नव्हते, ना तिला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. फक्त माणुसकीच्या नात्याने तिची मदत करत होता. त्याने आपल्या चुका मान्य केल्या होत्या आणि सविताने त्याला माफ केलं होतं. सवितालाही यावर काहीही आक्षेप नव्हता की ती मुलाशिवाय त्या फ्लॅटमध्ये राहील. तिला आमच्या घरी येण्यासही कोणी रोखलं नव्हतं. जेव्हा तिचं मन व्हायचं ती यायची आणि आपल्या मुलाला भेटून जायची. आता ती आपल्या फ्लॅटमध्ये राहत असताना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या. तिची काळजी घेण्यासाठी एक मोलकरीण ठेवलेली होती. घरात सगळ्या गरजेच्या गोष्टी होत्या. सविता आपल्या आयुष्यात समाधानी होती. तिच्या आयुष्यात आता काहीही उणं नव्हतं. ती आपल्या गरीब आई वडिलांसोबत राहत होती आणि त्यांना सुद्धा तिने त्या फ्लॅटमध्ये आणून ठेवलं होतं. आता तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या. तिच्या आई वडिलांचंही आयुष्य सुखकर झालं होतं. माझे पती तिच्या आणि तिच्या आई वडिलांचा पूर्ण खर्च उचलत होते. पण काही दिवस गेले आणि अचानक सविताची तब्येत खूप खराब झाली. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सविताला कॅन्सर झाला आहे आणि आजार खूपच वाढला आहे. माझ्या पतींनी सविताला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिचा योग्य उपचार केला, पण शेवटी काही उपयोग झाला नाही. सविताचा मृत्यू 6 महिन्यांनी अचानक झाला आणि आम्हा सगळ्यांना हादरवून गेला. सविताच्या मृत्यूनंतर आम्ही सगळे खूप दुःखी होतो. तिचे आई वडील अजून जिवंत आहेत, पण माझ्या पतींनी त्यांची जबाबदारी घेण्यासही नकार दिला नाही. सविताचा मुलगाही आमच्याकडेच आहे, ज्याला मी आईसारखी आणि माझे पती वडिलांसारखे वाढवत आहोत. जो मुलगा कधी माझ्या मुलाला पप्पा म्हणायचा, तो जसा मोठा झाला त्याने त्यांना पप्पा म्हणायला सुरुवात केली आणि माझ्या मुलाला भैया म्हणू लागला. आमचं आयुष्य आता बरंच बदललं होतं. आम्ही आता वर्तमानात जगत होतो, कोणतीही लाज किंवा अपराध भाव न ठेवता. सविताच्या मृत्यूने आम्हाला आतून पिळवटून टाकलं होतं, पण मला आतून एक शांतता मिळत होती की मी कोणाचं घर उद्ध्वस्त केलं नाही, उलट तिला परत दिलं. पण ती बिचारी तिचं सुख फार काळ पाहू शकली नाही. ती चांगल्या ठिकाणी आहे आणि मी वाईट जागी आहे असं मला वाटतं. मी तिच्यासाठी नेहमी प्रार्थना करते की देव तिला कायम आनंदात ठेवो आणि तिच्या आत्म्याला शांती लाभो. माझ्या पतींनी पूर्वी जे घडून गेलं त्याबद्दल अजूनही अपराध वाटतो. जेव्हा सगळ्या लोकांसमोर सत्य समोर आलं तेव्हा काहींनी माझ्या पतीला दोष दिला, पण काहींनी म्हटलं की त्यांनी खूप धैर्याने आणि समजुतीनं वागलं. त्यांनी आपल्या चुकीवर झाकण घातलं नाही, एका बाईला बेइज्जत केलं नाही, उलट तिला आणि तिच्या मुलाला सन्मान दिला आणि आपल्या कुटुंबालाही एकत्र ठेवलं. वेळ निघून जात होता, पण काही नाती वेळेच्या पलीकडे जातात. माझा मुलगा जो सुरुवातीला संवेदना म्हणून मोनूजवळ गेला होता, आता त्याच्याशी मनापासून जोडला गेला होता. तो रोज त्याला बाहेर घेऊन जायचा, कधी उद्यानात, कधी लायब्ररीत, तर कधी आईस्क्रीम खायला. दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर होती की ती शब्दात सांगता येणं अशक्य होतं. एक दिवस मी पाहिलं की मोनू आणि रोहन सोफ्यावर बसले होते. मोनू माझ्या मुलाच्या मांडीवर बसलेला होता आणि तो त्याला गोष्टीचं पुस्तक वाचू दाखवत होता. तो रोहन प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता. माझा मुलगाही एकटा होता आणि त्याच्या आयुष्यातही आता एक भाऊ आला होता, त्याचा साथी. ते दोघं एकमेकांसाठी आता असे काही बनले होते जे नशिबानं नाही तर भावना आणि नात्यांच्या ओलाव्यानं मिळतं. माझ्या मुलाच्या स्वभावात एक प्रकारची सौम्यता आली होती. तो आधीपेक्षा जास्त जबाबदार झाला होता. त्याच्या बोलण्यात स्थैर्य होतं, निर्णयांमध्ये परिपक्वता होती आणि वागण्यात एक प्रकारची करुणा होती जी याआधी कधीच दिसली नव्हती. मला आठवतं एकदा मी त्याला विचारलं होतं, तू त्या मोनूला आपला मानतोस ना? तो गप्प झाला. हळू आवाजात म्हणाला, तो मला आपलं समजतो आई. जेव्हा तो मला पप्पा म्हणतो तेव्हा मी स्वतःला एक चांगला माणूस वाटतो. आजही आम्ही सविताला आठवतो, तिच्या मुलाची खूप काळजी घेतो आणि आता तर जसा तो मोठा होत आहे तो मलाच आई म्हणतो, माझ्या नवऱ्याला पप्पा म्हणतो आणि ज्याला तो आधी पप्पा म्हणायचा त्याला आता भाऊ म्हणतो. तो मुलगा जो कुणाच्या जुन्या आठवणींची खूण होता तो आता आमच्या भविष्याची आशा बनला आहे. वेळ हे सगळ्यात मोठं औषध असतं. ते जखमांवर हलक्याने हात ठेवतं आणि हळूहळू त्यांच्या वेदना आठवणीत बदलतो. ज्या जखमा आधी खंजरासारख्या टोचायच्या
त्या आता धुसर जुन्या कहाण्या झाल्या आहेत. माझ्या नवऱ्याने आपलं घर टिकवण्यासाठी खूप काही केलं आणि सवितालाही तिचा हक्क दिला. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.